महाबळेश्वर 2 तासाच्या जर्नीमध्ये गड फोर्टला जाणार आहोत आणि स्ट्रॉबेरी पिकिंग लोकांना करायचं. स्ट्रॉबेरी यश कसं वाटतंय तुला? हॅलो फ्रेंड्स, सूप पिलो. हे बघ हे गाईज, कसे आहात तुम्ही? नमस्ते. आज आहे संडे आणि आज आम्ही चाललो आहे स्टेकेशनला. सो मी विचार केला की आज ब्लॉग करू. सगळे माझे फ्रेंड्स आहेत, मी तिघही पण वेगळ्या वेगळ्या अँगल्सने ब्लॉग करणार आहे. सो तुम्हाला असा डबल धमालचं ट्रिपल धमाल मिळणार आहे. सो मजा खूप येणार आहे. मी लास्ट ब्लॉग मध्ये पण ऍक्च्युली हा टॉप घातलेला. सो आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. मी लास्ट ब्लॉग मध्ये बोललेली की तुम्ही लोक गेस करा. आय डोंट नो की तुम्ही आतापर्यंत गेस केलं असेल की नाही. आता मी थांबते शिवानी आणि यशशी. आता मी थांबते शिवानी आणि यशसाठी. बघूया. मी मस्तपैकी इतका पसारा केला आहे, खरं सांगू आवराचं मन करतंय बट नाही आवरू शकत. मला दाखवते मी. आई मारणार आहे मला. एनिवेज मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटेल. या आम्ही इथे नाश्ता करायला आलो होतो. हे अपोजिट टू कचराली तलाव आहे आणि आमचं लाईक मॅन्डेटरी स्पॉट आहे. मी आलो आहे फूड कोर्टला खायला थोडंसं, कारण की आता खूप मोठा जर्नी आहे. मला वाटलेलं की महाबळेश्वर 2 तासाच्या जर्नीमध्ये, आणि मला आता कळलं की 7 तास लागणार आहे पोचायला. सो आम्ही थोडंसं काहीतरी खाणार आहेत आता फूड कोर्टला. तर शिवानी अशी ऑर्डरसाठी थांबलेली आहे. सो बघूया. आता आम्ही आलो आहे वरच्या कझिनच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला. स्टॉप घेतला आहे. मगाशी एक्सप्रेस वे मध्ये केलेलं ब्रेकफास्ट केलेला आणि आता मी तुम्हाला दाखवते आम्ही काय खाणार आहोत. आम्ही ऑर्डर केलं आहे घवणे, कोंबडी वडे, मिक्स व्हेज आणि काळा वाटाण्याची उसळ. सो हे आहे आमचं आजचं लंच. सो आम्ही तिघं खातोय व्हेज आणि हे सगळे खातायत नॉन व्हेज. दोघांचं नवीन चॅनल आहे वरदानी पूनम. सो प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन चॅनल नाही माझं. मन नाही रोमांच माझं जुनच आहे. मी त्याच्यावर आपलेच व्हिडिओ बघतो. आम्ही टाकत नाही आणि आमचे बघतो. आणि ही त्याची वाईफ. त्याची समोरून येतो. मागावा नाही लागला. थांबलो आहे नॉनव्हेजच्या जेवणासाठी. मग स्टार्ट करू. तुम्ही चालू करू शकता भाई. नाही आम्ही थांबणार. अरे कर ना भाई. नाही थंड झालं तर मजा नाही. नाही. सो सगळं असं मालवणी एस्थेटिक आहे फुल रेस्टॉरंटचं. मस्त. इथे हा कासव बघा आणि बंद केला कॅमेरा. नाही चालूच आहे. सो इथे मला ससा बोलायचं होतं आणि मी कासव बोली चुकून, आणि माझा पोपट झालेला आहे. बट कधी कधी आपल्याकडनं चुका होतात. रेस्टॉरंट आहे येवा आणि खूप सुंदर अस्सल मालवणी. हा येवा अस्सल मालवणी आणि खूप सुंदर होतं जेवण. व्हेज पण खूप सुंदर होतं. नॉनव्हेजचा फीडबॅक बरं तू दे, कसं होतं? मी तू चांगलंच बोल. सो आता आम्ही फायनली आलो आहे अमुरा प्रीमियम हॉटेलला, जे मी स्टेकेशन तुम्हाला बोललेली. खूप मजा येते ऍक्च्युली. काही करायचं नाहीये, फ्रेंड्स सोबत मस्त आराम, टाइमपास, मजा मस्ती करायची. आणि मी तुम्हाला रूम्स पण दाखवेल नंतर. महाबळेश्वरला एकदम थोडंसं हिल मध्ये आहे. मी लोकेशन कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन जर तुम्हाला जस्ट इन केस इथे यायचं असेल तर. आणि मी तुम्हाला ही प्रॉपर्टी उद्या नीट सकाळी दाखवेल. आता अंधार आहे, आता तुम्हाला काहीच दिसणार नाही. फ्रेश व्हायला गेलात. आम्ही आत्ताच पोहोचलो 8:30 ला. सकाळी किती वाजता निघालेलो आम्ही? 11:30 निघालो आणि आत्ता जाऊन पोहोचलो. आम्ही मध्ये मध्ये स्टॉप घेतला नाश्त्याला, म्हणजे एक्सप्रेसला ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर लंच केला. म्हणजे असं खूप आरामात आलो आम्ही. म्हणजे ड्राईव्ह वॉज मस्त, म्हणजे रोड्स पण खूप छान आहेत, असं काही नाहीये. मी जाणार आहोत बॅडमिंटन खेळायला. सगळे असे मस्त आराम करतायत. सो विचार केला की मी तुमच्याशी थोडंसं शेअर करू. आता बॅक कॅमेराने व्लॉग करते, कारण की इथे एवढा अंधार आहे ना, मला फ्रंट कॅमेराने काहीच दिसणार नाही. सो या तुम्ही सांगा की हा व्ह्यू कसा आहे, म्हणजे फ्रंट कॅमेरा चांगला वाटतो जास्त की बॅक कॅमेरा? आय डोंट नो, लेट्स सी. तुम्हाला मी रूम्स दाखवते. सो हा असे रूम्स आहेत एकदम मस्त प्रीमियम. मी नेहमी कधी पण गेली नाही एअरबीएनबी मध्ये किंवा काही हॉटेलमध्ये रूमचा टूर कधी काढत नाही. हे आहे असे मिरर मस्तपैकी आहेत. सो या हे लोकच लेट करतायत. लेट नाही, म्हणजे आम्ही मस्त बसलेलो थांबलेलो तुमच्यासाठी. बाथरूमला गेले. नहीं बाथरूमला नव्हती. अभी खुद सामने सच आ रहा है ना, तो मेरे को भागने का, बोचे को पाए लगा के पलट छूटने का है. ऐसा कुछ नहीं. अभी हम लोग आता अभी हम लोग बोलने वाले थे. आता आम्ही खेळणार आहे बॅडमिंटन. सो तुम्ही हरणार आता. नाही तू नाही, आम्ही आपण जिंकणार आहे. नाही, आम्ही जिंकणार आहे. आणि आम्ही टीम कशी पाहिजे अशी, हा आम्ही दोघं
तिघ हा आणि हे बाकी झालं. ठीक आहे बघूया आपण बघूया म्हणजे यो यो वर्सेस आउटसाइडर पण जेव्हा आम्ही खेळू तेव्हा So, let's see. हे लोक थोडासा ट्राय करतायत. यश ट्राय करतोय, नाही आम्ही जिंकणार, आम्हाला प्रॅक्टिस करतोय, वॉर्मअप करतोय. बघितलं आम्ही बघितलं काहीतरी झालं आता. अरे वा, गुड सॉंग आहे. पण इथे वारा आहे, इथे वारा आहे, होईल का बॅडमिंटन? नाही तर माझं हे असं लागलं असतं. ए ह्याला नेट घेऊया का? एवढा मारणार आहे. हे मंचाव सूप मस्तपैकी सगळे हे मस्त वाईब आहे रेस्टॉरंटचं. ब्युटिफुल. हॅलो फ्रेंड्स, सूप पिलो. आम्ही आता माफिया खेळतोय. मी किलर असेल आणि मला ह्याला ब्लफ करायचं की मी डॉक्टर आहे, तर मग हा जेव्हा डॉक्टर बोलतो तेव्हा मी थोडीशी मुवमेंट करेन. मग आता तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल हा. मी तुमच्याशी बोलतोय हा. की किलर कोण आहे, पण आपण रिॲक्ट अजिबात नाही नाही करायचं. ओके. हा. आणि मी आता तुझ्याशी बोलतोय की हा. रिॲक्ट अजिबात नाही. नाही कर. डोळे उघडा आणि तो एक व्यक्तिमत्व जो आहे ज्याला तुम्हाला उडवायचा आहे तो तुम्ही उडवा. हसाएंगे रुलाएंगे मार ही डाला है. वाव, काय कतल आहे. कतल आहे भाई, कतल आहे. डोळे बंद करा सगळ्यांनी. उठा, सकाळ झाली. किती छान सकाळ आहे. वाव, किलर आले. त्यांनी हत्येचा मजबूत प्रयत्न केला. त्यांनी चाकू फेकून मारला, पण डॉक्टर त्या माणसाला खाली ओढला आणि तो माणूस वाचला. ओ माय गॉड, काय दिवस होता तो. मला इथे बसून सगळं दिसत होतं, म्हणून कोणच आपण कसं वाटतंय यश, कसं वाटतंय तुला? चांगलं जेवण. गुड गुड गुड. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 आणि काल आम्ही 3:30 पर्यंत जागे होतो. 3:30-4 पर्यंत आम्ही माफिया खेळत होतो, तुम्ही जसं बघितलं असाल. आणि मस्त सगळेजण जिंकले एकदा. हा बघा टाइमपास करतोय. हा बोललेला की सकाळी उठून मस्त जॉगिंग किंवा काहीतरी जाणार. येस, पण मी ते करू नाही शकलो. माझे प्लॅन्स वेगळे होते. हा. ते प्लॅन्स तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दिसतील. मस्तपैकी सगळे जिंकले, बट मला मजा आली रोमांचला हरवायला. Yes. दॅट वॉज माय मेन विन. आणि हा खूप त्याच्यामध्ये अमेझिंग जिंकली खरं तर. हा, हिने ज्या प्रकारे खेळलं ना, ते असं नॉर्मल माणूस नाही खेळत. हा. ते जरा चांगल्या प्रकारे हिने खेळलं आणि ही आणि ती थोडीशी शिवानी बरोबर हा, ते- स्ट्रॅटेजी. करेक्ट. माझी बायकोच सोबत. बट मजा आली, खूप मजा आली. मला ते थोडंसं आतमधनं खुशी मिळाली. त्याच्यानंतर आय वॉज लाईक की मी हरू जिंकू, आय डोंट केअर. मला जे जिंकायचं होतं ते मी जिंकली. त्याच्यानंतर आम्ही अफियामध्ये रमलेलो आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. म्हणजे रूममध्ये थोडा वेळ टाइमपास केला, 10-15 मिनिटं, आणि मग झोपलो. आणि आता वाजले आहेत 9. आम्ही विचार केलेला की 8:30ला उठून मस्तपैकी 9ला नाश्ता करायला जाणार आहे, पण आता सगळे जस्ट उठले आहेत. मी प्रतापगड फोर्टला जाणार आहोत आणि स्ट्रॉबेरी पिकिंग ह्या लोकांना करायची आहे. स्ट्रॉबेरी क्रीम मी खात नाही आणि मला माहितीये की हे पुन्हा मला बोलणार की अपूर्वा तू स्ट्रॉबेरी नाही खात, तू आंबा नाही खात, तू हे नाही खात, तू ते नाही खात. बट ते काही करू नाही शकत मी, मला नाही आवडत. आणि केवढं ऊन आहे, अशी करपते असं वाटतंय मला. हे छान वाटतंय. ऑलरेडी करपलेला अजून किती करपणार. गपरे. बट हा, आजचा दिवस कसं जातं बघूया. आणि अशी प्लेझेंट थंडी आहे, खूप छान आहे. मी तुम्हाला आता व्ह्यू पण दाखवेल थोड्या वेळाने. आता शिवानी यश तर सगळं आवरून झालंय, तो लवकर उठला, आवरलं. आता शिवानी आवरते, त्याच्यानंतर मी लास्टला जाणार आहे, बिकॉज मी काय करू, ते लोक गेले लवकर. सो ये शाळे हे लोक गेले लवकर ना, हे लोक उठले लवकर म्हणून हे लोक गेले. ए मी पण काय करू. अशी घोरत होतीस तू. नाही मी घोरत नव्हती, मी लवकर उठलेली. पण मी विचार केला की चान्स आता देऊन टाकूया. मी असं जुलूम नाही करत आहे कोणाला. बट ठीक आहे, चालेल. मी तुम्हाला आंघोळ वगैरे करून भेटते. आता मी खाते आहे ब्रेड बटर आणि उपमा. मी उपमा कधी खाल्ला नाही आहे, बट आता मी खाते. आणि आम्ही सगळे आलो आहे. तुझे सबस्क्रायबर्स येऊन मारते. एक गोष्ट सांगितलं नाही, बट आता मी ट्राय केला, मला उपमा आवडला. आणि यावेळेला रोमांच टायमावरती आहे, नाहीतर तो वरत बरोबर लेट असतो. बट आज वरत ऍज युजल लेट आहे. आज बायको घेऊन आली त्याला हा, लवकर. चांगलंय. माधवी बरोबर. हा बोल ना.
ठीक आहे, आता मी जेवते नाही म्हणते, ब्रेकफास्ट करते. परत कसं वाटतंय तुला एवढा लवकर येऊन? टाइमच्या 2 तास अगोदरच आलाय तू. हा, आता घाटमध्ये आहे आणि एवढे असे लेफ्ट म्हणजे असे वाकडे तिकडे टर्न्स आहेत आणि आम्हाला जमत पण नाहीये नीट बसायला. म्हणजे नीट बसली आहे मी प्रॉपरली, बट असं मला गरगरतंय. आणि इकडे यश म्हणतोय मला असं 24 तास टर्न जरी असेल. गाडी चालकाला जो प्रेमी आहे ना त्यालाच कळेल की मी काय बोलतो. दिस इज द बेस्ट. हे मला असं वाटतं की मी फक्त हे करते, मी आहे, मी झोप म्हणजे मी स्वर्गात आहे असं वाटतंय. मिनी नायट्रो वाटतंय मला हे. नाही हा वाटू शकतं कारण तुम्ही पॅसेंजर आहे ना. चालवणाऱ्याला माहिती आहे मी माझी बॉडी तशी वळवते. म्हणजे तुम्हाला आता दिसतच असतं मी काय करत नाहीये, कशी हलते मी बघा. खाल्लेलं आहे त्याच्यामुळे आतापर्यंत गाडी गेली होती ती. आणि मी गौरांगला इकडे घेऊन गौरांग नाही भाई, गौरांग को नाही जमेगा ब्रो. मी इतकी चिल नसते कधी, बट आता काय ऑप्शनच नाही माझ्याकडे. स्वतः आम्ही आलोय प्रतापगडच्या स्टार्ट पॉइंटला आणि आम्ही काकडी ब्रेक घेतलाय. सगळे पेरू काकडी खातात लोक, सगळे एक 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 टेस्ट करतात काकडी. असं वाटलं. यश आमचा टूर गाईड आहे आणि मस्तपैकी मी आणि शिवानीने हिल्स घातलेत, बाकी सगळ्यांनी शूज घातलेत. 450 पायऱ्या. नॉट अ बिग डील. महाराजांसाठी काय पण. ऑल द बेस्ट. हे आहे स्टार्ट प्रतापगडचं आणि 450 पायऱ्या आहेत. सो लेट्स सी. 1 2 3 हा यश मोजतो एक एक पायरी. ब्लॉग मल्टीवर्स. मस्त आहे, खूप भारी व्ह्यू आहे. देवीच्या मंदिरात आलेलो आहे जे प्रतापगडच्या जस्ट बाजूला आहे. जर तुम्ही इकडे येणार असेल तर नक्की व्हिजिट करा. खूप इथे एवढी माकड आहेत. आम्ही आधी तिकडे बसलेलो. येस येस येस. काय जास्त आवडलं, बेंगन भरता की पिठलं मात्र? आणि अजून कोण असतील? इकडे श्री भवानी मंदिरच्या बाजूला हे खायचा स्पॉट आहे आणि आम्ही मस्त इकडे थालीपीठ घावणे सगळं खाल्लं आणि मस्त व्ह्यू आहे. हे प्रतापगडचा व्ह्यू, हा प्रतापगडचा व्ह्यू. आणि मस्त एक म्हणजे इकडे मस्त तर बोलू नाही शकत, बट माकडं भरपूर आहे. जेव्हा पण तुम्ही स्टेअर्स मधनं येतात मेक शुअर करा की तुम्ही तुमचा फोन आतमध्ये ठेवतात ना, तर तुमचा फोन पण जाईल आणि म्हणजे थोडंसं केअरफुल राहायला पाहिजे. हे बघा माकडं इथे असे आहेत. सो खाल्लेलं आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत. स्ट्रॉबेरी क्रीम राईट. आता आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम खायला जाणार आहे. सो बघूया. पुन्हा एवढं जेवढं आम्ही चढलो तेवढं आम्हाला पुन्हा उतरायचं आहे. बट हा व्ह्यू खूप सुंदर आहे. मला असं वाटतं कॅमेरा तेवढं जस्टिस नाही करत आहे, बट व्ह्यू खूप सुंदर आहे. एवढ्या खाली प्लेट्स बघून तुम्हाला समजतच असेल की चांगला नाश्ता नाही बोलू शकत, जेवण होतं. वाटलं तुम्हाला जेवण काय होतं बेस्ट? मला थालीपीठ आवडलं, पिठलं भाकरी पण चांगलं होतं. हा, कुठेही गेलं ना तर हे ह्याचं वरचं सुविनियर आहे. कुठे गेले की पहिलं देश का नाम त्यांनी ती टाटाची ऍड सिरियसली घेतली. आता आम्ही आलो आहे स्ट्रॉबेरी 10 ला. वरच हे होतं म्हणजे लंडन ड्राईव्ह वाला पण त्यांनी भाडीपाचा व्हिडिओ बघितलेला. आणि तुझं काय आहे? स्ट्रॉबेरी क्रीम, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. कसं आहे? आणि मी फक्त चॉकलेट क्रीम घेतलाय. मी टेस्ट करून बघते. सगळ्यांचं झालेलं आहे. क्रीम खूपच फ्रेश वाटतं. कारण की ते विप्ड हे लोक ना विप्ड क्रीम
असं मार्केट वरून नाही घेत, हे स्वतः इथे बनवतात भाई. मी कधी खाल्लं नव्हतं ऍक्च्युली फर्स्ट टाइम. मी लोक हा. थोडंसं ऑइली असतं क्रीम, बट हे हा. अजिबात ऑइली नाही वाटत आहे, खूप छान वाटतं. हो ना, हे ऑइली नाही. हे ऑइली नाही. खूप मस्त होतं हे. वरद थँक्यू सो मच. कसं वाटलं तुला? मला स्ट्रॉबेरी ज्यूस खूप आवडतो. मला स्ट्रॉबेरी ज्यूस थोडा कडू वाटला, कारण मी नाही खात ना रिअल स्ट्रॉबेरी. आणि आम्ही आता इकडे हे महाबलेश्वर मार्केटच्या जस्ट बाजूला आहे स्ट्रॉबेरी डेन. आणि आता मी बघणार आहोत जर काही शॉपिंग करायची असेल तर. हे असं फुल लेन आहे मार्केट. जर असं म्हणजे पर्स आणि असं ड्रेस जर काही घ्यायचं असेल तर. तुम्हाला काल मी रात्रीचा व्ह्यू दाखवला आणि आता बघा किती मस्त सनसेट. ॲक्च्युली सनसेट झालेला आहे, फक्त असे मस्त रेंज दिसत आहेत कलरचे, खूप सुंदर. आम्ही मस्त व्ह्यू आहे या हॉटेलमधून, खूप सुंदर. सो आम्ही महाबलेश्वर मार्केटला गेलो आणि निघता निघता आम्हाला पोलीसवाल्यांनी पकडलं, बिकॉज आम्ही त्या रोडने निघत होतो. तो नो एंट्रीवाला रोड होता आणि ते सगळं झालं. आणि मग घरी येऊन आम्ही थोडंसं खालती ह्या लोकांनी चहा वगैरे प्यायली, बट मला असं चहा वगैरे प्यायची काही इच्छा नव्हती. सो मी अशी झाली आणि आता आम्ही चेंज वगैरे करू आणि बघूया आजचा काय कार्यक्रम आहे. की आम्ही पूलला जाणार आहे, बट क्लिअरली खूप थंडी आहे. बट मला खूप आवडला इकडचा व्ह्यू. मला असं वाटतं हिमाचल इज इक्वल टू महाबलेश्वर. खूप मस्त वाटतंय, बट खूप मस्त वाटतं. जर तुम्ही महाबलेश्वरला येणार असाल तर ह्या हॉटेलमध्ये नक्की स्टे करा. खूप छान आहे हॉटेल अमोरा प्रीमियम, मस्त. आता मी मस्त चेंज करून आले. मला फक्त असं हे करायचं आहे, फेस वॉश करायचं आहे आणि त्याच्यानंतर आय एम रेडी. आम्ही 2 तास थोडंसं रेस्ट करणार आहोत, कारण की आज खूप चाललो. प्रतापगड फोर्ट म्हणजे तेवाला पायऱ्या चढलो. मग तिथे थोडासा असं नाश्ता नाही म्हणू शकत मी, लंच केला. त्याच्यानंतर आम्ही गेलो स्ट्रॉबेरी डेनला. ते पण खूप छान होतं. मी स्ट्रॉबेरी खात नाही आणि मला माहिती आहे तुम्ही लोक मला बोलाल की का नाही खात. हे मी सगळं टेस्ट केलं आणि त्याच्यानंतर मला ते नाही आवडलंय. सो मी काय करू, म्हणजे असं जे आवडत नाही तसं घशात कोंबू नाही शकत. बट मी विचार केला की मी त्यांचं चॉकलेट क्रीम खाते. स्ट्रॉबेरी डेन जर तुम्ही महाबलेश्वरला येत असाल तर नक्की स्ट्रॉबेरी डेन ट्राय करा, कारण की ते खूप छान आहे त्यांचं क्रीम. कारण की वरद बोलत होता युजली मॅप्रोवालं किंवा नॉर्मली क्रीममध्ये ना तसे ऑइलीनेस असतं आणि आय डोंट नो की ते ऑइलीनेस काय येतं, कारण की मी असं कधी क्रीम वगैरे खाल्लं नव्हतं. हे फर्स्ट टाइम मी क्रीम ट्राय केलं, सो मला खूप आवडलं. आणि जर तुम्ही इथे व्हिजिट करत असाल महाबलेश्वरला तर स्ट्रॉबेरी डेन नक्की ट्राय करा. मला माहिती नाही, जेव्हा पण मी कॅमेरा ओपन करते माझ्याशी बोबडी हा वळत असते, बट हा मुलगा वरदला त्रास देतोय. लोंड्री. काय झालं तुझं? ते मीम नाही बघितले, लोंड्री. आता आम्ही मस्तपैकी फ्रेशन अप झालोय. 2 तास टाइमपास केला आम्ही आणि आता चाललो आहे आम्ही जेवायला. आय डोंट नो की काय जेवायला आहे. किती बडबड करतोय रे हा माणूस, त्रास देतोय. मी त्रास होता. अरे लाज वाटते. माझा उडी घालून तू तिकडे उडी सांग ना तुम्ही याला. मी उडी माझा आहे. आणि खरं सांग, खोटं नाही बोलायचं. हा तू 0.5x माझा चालू केला. यशने सांगितलं मला 0.5x इज गुड. बघ मी तुला क्रेडिट पण देते. पडशील ना जिन्यावर मग 0.5 टाइम्स दिसशील. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला. वरदने म्हणत रोमांच आणि त्याची वाईट खालती गेली आहे आणि आम्ही चाललोय. मी तुम्हाला दाखवते किती मस्त आहे. तसं क्रिसमसचं डेकोरेशन मस्त केलंय, खूप प्रिटी आहे. मी तुम्हाला काल दाखवलंच होतं, बट आय डोंट नो. असं मस्त प्लेझंट वेदर आहे. ते की गावाला आलोय तशीच फिलिंग येते. मस्त आहे, छान आहे, प्लेझंट आहे आणि मला इतकी थंडी पण नाही वाजत आहे टू बी ऑनेस्ट. आय डोंट नो की मी दिसते की नाही, कारण की मी बॅक कॅमने करते ब्लॉगिंग. सो या रोमान छोट्या मुलांसोबत खेळतोय.
आता आम्ही आलो आहे जेवायला आणि जेवायला पिझ्झा आहे आणि बिर्याणी. कसं वाटतंय? आणि सॉस त्यांनी जो लावलाय ना तो एक नंबर लागतोय. मला पण. मला जास्त हे का मला हां पण ट्राय करते मी जास्त. आणि ह्याच्यात आणि याची स्पेशालिटी आहे ह्याच्यात जास्त मैदा नाही आहे. हे 70% किती 80% व्हीट आहे काय ह्याच्यात आणि 20% मैदा. एवढं अमेझिंग का असं लागतंय मग? 3-4 तास इकडेच आहोत. जेवतोय नुसतं काय ना काय ते खाता खाता. वियांग सगळ्यांना पळवतोय. अरे तो खूप पळतो. आम्ही ऍप थ्रू बघतोय की कोणता तारा काय आहे आणि मस्त इकडनं तुम्हाला दिसणार नाही की आम्ही त्याला काय म्हणतात स्टार गेझिंग स्टार गेझिंग नको भाई, स्टार गेझिंग डेंजर आहे. का मला आवडतं स्टार गेझिंग. तो स्वतः करतोय. तो ज्युपिटर आहे. त्या ऍपचं नाव काय? स्काय लाईव्ह. नाईट स्काय. नाईट स्काय ॲपचं नाव आहे. म्हणजे मला मी जेव्हा टोलिडोमध्ये होती तेव्हा मी असं बघायची की एक ॲप होता त्याच्यामध्ये असं असायचं की कोणते पक्षी आहेत आणि म्हणजे तुम्ही असं ते चालू केलं की दिसतं की कोणते पक्षी काय आहे. सो ते पण मला खूप मजा यायची आणि हे पण मस्त आहे की तारे कोणते आहेत ते बघायला. हे चालूच राहील आमचं आता. का ग? ओरायन बेल्ट बघ. दॅट इज ज्युपिटर. आम्ही चावी हरवलेली आहे आणि तर मी आता विचार केला की मी झोपेल थोड्या वेळ. आम्ही आता उनो खेळणार आहे बट मिळतच नाहीये चावी. सईकडे शोधली आम्ही कधीपासून उनो खेळतोय. तर फक्त शिवानी आणि माधवी राहिलेत. आम्ही जिंकलोय म्हणजे मी जिंकली होती आणि यश सेकंड आलेला. बघा काय खोटं बोलते मी. बेकार आहे बोलते. खोटं काय असतं मला नाही माहिती खोटं काय असतं. काय पहिले मी जिंकलेलो. आमचं काय उनो संपत नाही. किती वाजले? 1 तास तरी खेळतोय ना आपण. अर्धा तास. मला माहित नाही, मी पहिल्या 5 मिनिटातच बाहेर आलेलो. अर्धा तास तरी आम्ही खेळतोय आणि बाय बोल माझ्या ब्लॉगला बाय. आता मी 5 वाजल्यात. आम्ही एवढा वेळ गप्पा मारत होतो आणि फायनली आता आम्ही झोपणार आहोत. तुला काय ते दाखवायचं ये पुन्हा मला पण घेऊन ये तसं. चावी कुठे होती? हे बघ ती बघ झाडावरती लटकली आहे. झाडावरती लटकली बघ. कॅमेरामध्ये शूट केले. तिकडे गेली कशी? आणि मी संध्याकाळची 7:30 पासून ट्राय करतोय शोधायची आणि आता 5 वाजलेत दुसऱ्या दिवशीचे. एक तर शिवानी नाही तर अपूर्वा. शपथ. आणि चावी मग कुठे? चावी बघ ब्रो. आणि आता दिसली आम्हाला. आणि तू बोललेलास ना की जर असेल हिम्मत तर झाडावर. आणि आता आमचं लक्ष गेलं. आम्ही आता चावी शोधत पण नव्हतो. हे यांनी शोधली. मी वॉशरूमला जात होती तेव्हा मला दिसले की अरे अपूर्वा बाई मी लावली. नाही पागल आहे का नाही. आणि त्या झाडावरती राहिली पण कशी? गोल आहे ना पानावर. तुमचं ठीक आहे. तर मला असं वाटतं रोमांच किंवा कोणतरी प्रँक करेल. रोमांच प्रँक करतोय. रोमांच उठलाय का तरी? तेव्हा नाही, जेव्हा ही बोलवती ना इथून काढली तेव्हाच केलं असेल. म्हणून शाळा जाऊन झोपला गपचूप. यश तू प्रँक केलाय? मी नाही केला बाई. मी तुमच्यासोबत आहे सकाळपासून. आता कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय त्रास देऊन? तू गप बस यार. तर तुला रिफ्लेक्शन वगैरे दाखव. या लोकांनी इकडे दाखवतो तो. चावी लटकवलेली
आणि नंतर बोलत होते की नेहमी दाखवतो यार असं करतो. हो बे तू घाबरली शिवानी. ए आप्पे इकडे खरंच आहे, खरंच. छोटी खिडकी दिसते ही दुसरी खिडकी ह्याच्या पुढे अजून काही पाप नसेल. आणि अगं इथे चिडकून बघा की. हे 5 वाजता कोण सकाळी सकाळी प्रँक करतं काय माहिती. याचं कौल आहे. अरे ब्रह्ममुहूर्त चालू झालंय सांग यांना. हा अगं इथून बघ इथून बघ आता भूतांची जायची आहे 3 खिडक्या. अगं इकडून बघ इकडून. 3 नाही 2 आहेत. थांब थोडं हे कर. गाईज आमचं हे टाइम. असं वाटतंय की कोणतरी- अरे यार अरे यार मला असं वाटतंय की कोणतरी आपल्यात मिसिंग आहे. हो मला वाटतंय मग तू आता बोल आता बोल आता बोल. इकडनं धाडधाड केलं म्हणून. ए भाई इकडे कोण चिटकला नाही. आय नो तुम्हाला वाटत असेल की मी चेंज केलं कारण की आज दुसरा दिवस नाही आहे, तोच दिवस आहे. कारण की आम्ही 5 वाजता झोपलेलो आजच आणि आजच 10-12 वाजता उठलेलो आहे. सो मी तुम्हाला काय सांगू इच्छित आहे की आमचा ह्या लोकांनी वरद आणि यशने केलेला प्रँक फेल झाला. मी ती चावी शोधली आणि त्याच्यानंतर त्यांचा पोपट झाला आणि उगाच म्हणजे त्याच्यामुळे झोपताना वांदे होत होते. असं काही असं भुताटकी वगैरे काहीच नव्हतं, सगळं मस्त होतं. फक्त ह्यांचं जरा प्रँक करायची इच्छा झालेली आमच्यावरती, जो फेल झालेला आहे, जो तुम्ही बघूच शकतात. जर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आम्ही मस्तपैकी परवा माफिया खेळत होतो. आज रात्री आम्ही असं काल रात्री आम्ही असं हे करत असं गप्पा मारत होतो, सगळे गॉसिप्स करत होतो. सो ते बोलता स्टार्ट आमचं झालं किती वाजता माहिती आहे, 12 वाजता झालं की 12:30 वाजता झालं माहिती नाही, बट ते 5 पर्यंत चालू होतं. मला माफिया खेळायचा होता, बट हे लोक बोलले की नको माफिया नको, आज आपण गप्पा गोष्टी करूया. असं त्याच्यामुळे वेळ झाला आणि झोपता लेट झाला. आणि दॅट्स इट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, मी आय गेस काल एंड केला की नाही माहिती नाही, बट जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. टाका पर्पल इमोजी, जर तुम्हाला हा आवडला असेल पर्पल इमोजी किंवा असं स्ट्रॉबेरी तुम्ही टाकू शकता. तसं मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. भेटूया लवकरच. नक्की हाईप करायला पण विसरू नका कारण की हाईपने खूप हेल्प होते. बाकी जर तुम्हाला काही आवडलं असेल नाही आवडलं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पर्पल किंवा स्ट्रॉबेरी इमोजी टाका, असं मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. टिल दॅन बाय.